मित्रांनो, आज आपण पाहणार आहेत पी-एफ कसं विड्रॉ करतात. सगळ्यात पहिले तुम्हाला एक ॲप लागेल, त्यासाठी उमंग ॲप इन्स्टॉल करायचं प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. त्यानंतर त्याच्यावर लॉग इन करायचं आहे तुमच्या मोबाईल नंबरने. तर मी अगोदरच लॉग इन केलं आहे. मी ॲप ओपन करतो. ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले इथं सर्च करायचं आहे EPFO, एम्प्लॉय फॉर प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन. सर्च केल्यानंतर थोडंसं स्क्रोल डाऊन केल्यानंतर डिपार्टमेंटमध्ये EPFO सिलेक्ट करायचे. इथे आल्यानंतर तुम्हाला व्ह्यू पासबुक दिसेल. व्ह्यू पासबुकवर क्लिक करायचं. इथं तुमचं UAN नंबर टाकून लॉग इन करायचं. माझं अगोदरच लॉग इन आहे, मी नेक्स्ट करून टाकेल. UAN नंबर अगोदरच आहे माझं इथे. नेक्स्ट केलं तुम्ही फक्त इथे लॉग इन करायचे. तुमचा UAN नंबर टाकून तुम्हाला एक OTP येईल, त्यानंतर लॉग इन होईल. तरी मी इथं लॉग इन करतोय. तर लॉग इन झाल्यानंतर इथे येईल तुम्हाला वेलकम. UAN नंबर तुमचं दाखवेल. तर इथं तुमचे जेवढे कंपनी आहेत ना, ते सर्व कंपन्याचं डाटा येईल. तर मी आता फक्त एकच कंपनी जॉईन केली होती. माझं एकच कंपनीमध्ये PF होता, त्यामुळे मला एकच कंपनी दिसते. तर घ्यायचं आहे. इथं आपल्याला काम नाही, आपल्याला PF कसं काढायचं ते पाहायचे आहे ना. मग बॅक आहे आपण. आता इथं थर्ड नंबरचं राईज क्लेम पॉप्युलर म्हणून लिहिलेलं आहे ना, तिथे राईज क्लेमवर क्लिक करायचं. राईज क्लेमवर क्लिक केल्यानंतर तुमची इथे सर्व डिटेल्स दिसतील. तर इथं आपला अकाउंट नंबर टाकायचा आहे. फर्स्ट बँक अकाउंट नंबर. मी अकाउंट नंबर टाकून घेतो. चला, मी आता अकाउंट नंबर टाकलेला आहे. मी नेक्स्टवर क्लिक करेन. त्यानंतर सर्व्हिस डिटेल्समध्ये फक्त तुमच्या कंपनीचे डेट ऑफ जॉईनिंग वगैरे दिसून जाईल. इथं डेट ऑफ नेक्स्टवर क्लिक करायचं. इथं काही नाही आपल्याला. तर तुम्ही नेक्स्ट पेजवर पाहू शकता. आता इथं तुम्हाला एम्प्लॉईड ॲड्रेस म्हणजे तुमचं स्वतःचा ॲड्रेस, जो ॲड्रेस तुम्हाला जो UAN नंबरला रजिस्टर असेल किंवा स्टार्टिंगला कंपनीत जेव्हा तुम्ही UAN नंबर काढले होते तेव्हा जो ॲड्रेस दिला ना, तोच टाकायचा. मी इथं टाकून घेतो माझा ॲड्रेस. सगळं डिटेल्स भरल्यानंतर नेक्स्ट करायचे आहे. तर क्लेम फॉर्म, एक फॉर्म असतो 33 PF पार्ट विड्रॉ फ्रॉम मेंबर इंटरफेस डायरेक्टली. आपण डायरेक्टली इथे क्लेम करू शकतो. तर इथं फॉर्म 31 चूज करायची. एकच फॉर्म आहे आपल्या सध्या, तो फॉर्म चूज करायचे. पर्पज ऑफ विच ॲडवाईस इज रिक्वायर्ड, म्हणजे काय रिझन आहे तुमचं की PF काढताय काय. बघा आता इथं आपल्याला काय नाही करायचे. म्हणजे इथं खूप सारे ऑप्शन दिलेले असतात तुम्हाला, पण इथं फक्त इलनेस करायचे. आजारी आहे म्हणून मी काढतोय PF, ठीक आहे. कारण आजारी म्हणलं की PF लवकर अकाउंटमध्ये येतं, त्यांना वाटतं सिरियस आहे, ठीक आहे. ओके, चला इथं अमाऊंट किती विड्रॉ करायची आपल्या. मला आता मी 5000 टाकतो. 1000च्या वरच मिनिमम अमाऊंट इज 1000. 1000च्या वरीच आपण विड्रॉ करू शकतो. मी 5000 टाकतो. तर इथं सगळे काही गाईडलाईन्स वगैरे आहेत पोर्टलचे, ते आपण क्लिक करून घेऊ. तर इथं आपल्याला आधारने एक OTP येईल. गेट आधार OTP क्लिक करायचं. जे तुमचं OTP असेल तो तुमच्या मोबाईल रजिस्टर त्याच्यावर येऊन जाईल. इथं OTP टाकायचे. आता मी टाकून घेतो. मी OTP टाकलेला आहे. तरी मी आता सबमिट करतो. सक्सेस. आता सक्सेस झालेला आहे. तर इथे क्लोज करायचं आपल्याला. सक्सेसफुली क्लेम झालेला आहे आय थिंक. तरी राईज क्लेम केला. आता ट्रॅक करायचं की आपला कुठंवर पोहोचलेला आहे. आपण सबमिट केलेला आहे. हा स्टेटस पाहू शकता तुम्ही. ट्रॅक करू शकता कुठं म्हणजे कुठे अप्रूव्ह झाला, कुठे रिजेक्ट झाला वगैरे, इथं सर्व दिसतं. या अगोदरचे मी क्लेम केलेलं आहे. तिथं बघा, जर क्लेम सेटल म्हणून दिलं म्हणजे हा माझ्या अकाउंटला बॅलन्स आलेला आहे. इथं एक मी केलं होतं तेव्हा काय दिलं, रिजेक्टेड ड्यू टू इन्सफिशियंट बॅलन्स इन द अकाउंट, नॉट इलिजिबल इन्सफिशियंट बॅलन्स इन मेंबर अकाउंट. म्हणजे माझ्या अकाउंटमध्ये तेवढा बॅलन्स नव्हतं, मी एक्स्ट्रा बॅलन्स विड्रॉ करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे हा फॉर्म माझा रिजेक्ट होऊन गेला. तर मी आता 5000चा आपण केलेला आहे. बघू शकता इथं स्टेटस ऑनलाईन क्लेम सबमिटेड ॲट पोर्टल, म्हणजे पोर्टल आपण सबमिट केलेलं आहे. तुम्हाला इथं स्टेटस दिसेल. तुमचं रिजेक्ट झालं की रिजेक्ट झालं या अप्रूव्ह झालं तुम्हाला दिसून जाईल. इथं क्लेम झालं तर डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये 48 आवर्स किंवा 7 ते 10 दिवसाच्या आतमध्ये येऊन जाईल तुमचं, ठीक आहे. तरी आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत की पेन्शन कसं काढायचं. काही जणांना माहिती नाही की पेन्शन कसं काढायचं. तर ते पुढल्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण. धन्यवाद.